राज्यातल्या बाजार समितीमध्ये मक्याला 2140 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बाजारात मक्याची आवक मंदावली आहे। दरात सुद्धा पाहिजे तशी सुधारणा दिसत नसल्यामुळे मका उत्पादक संकटात सापडलाय। नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 31,000 क्विंटलची आवक झाली तर पोळ कांद्याची 17,000 क्विंटल आवक झाली। लाल कांद्याला लासलगाव बाजारात 2451 रुपये, येवला बाजारात 2150 रुपयांचा दर मिळाला। राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची 39,435 क्विंटल इतकी आवक झाली तर सोयाबीनला 3,954 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। सांगलीतल्या पलूस आणि वाळवा तालुक्यातल्या आलं शेती ही धोक्यात आली आहे। आलं पिकाच्या दरामध्ये आजवरचा सर्वात नीचांकी भाव मिळतोय। आल्याचा दर अवघा 15 रुपये किलो झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। बीडच्या माजल गावातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावरती वाहनांच्या रांगा लागल्या। मागील 8 दिवसांपासून शेतकऱ्यांवरती तात्काळ बसण्याची वेळ आली आहे। एकच शासकीय खरेदी केंद्र सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। खरेदीसाठी अवघे 3च दिवस उरलेत। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव इथल्या अजिंठा विश्रामगृहात गिरणा कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली। गिरणा कालव्यातनं सिंचन आणि बिगर सिंचनासाठी 7 आवर्तनं सोडण्याला मंजुरी देण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे माता रमाईंच्या जयंतीनिमित्तानं लावण्यात आलेले बॅनर फाडल्यामुळे तणाव निर्माण झाला। दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यामुळे भीमसैनिकांनी महामार्ग अडवत रास्ता रोको केला। सकाळपासून कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या टाकरवण गावच्या अंगणवाडीमध्ये खाऊ खाल्ल्यानं 10 मुलांना विषबाधा झाली। या चिमुकल्यांवरती माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रत्नागिरीच्या दापोलीतील पाचपांढरे श्रीराम मच्छीमार सहकारी सोसायटीची निवडणूक वादळी होण्याची शक्यता आहे। निवडणुकीपूर्वी जय श्रीराम स्वाभिमानी आणि मच्छीमार विकास पॅनलमध्ये जोरदार राडा झाला। थकबाकीदार असलेल्या उमेदवारांचं नाव निवडणुकीतून कमी करण्याच्या मागणीनंतर वादाला तोंड फुटलं। धुळ्याच्या विविध प्रभागात सिमेंटच्या रस्त्याचं बोगस काम झाल्याचा आरोप करत उबाठाच्या वतीनं रस्त्यांचा पंचनामा करण्यात आला। दरम्यान शहरातील सगळ्या कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं ऑडिट करून दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी उबाठाचे नेते अनिल गोटे यांनी केली। जळगावच्या जीएस हायस्कूलमध्ये आमदार अनिल पाटलांनी 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पे चर्चा केली। यावेळी परीक्षेसाठी वेळेचं नियोजन करा, 24 तासांचं वेळापत्रक ठरवा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करा असा सल्ला आमदार अनिल पाटलांनी दिला। लातूर तालुक्यातील टाकळे येथील तरुणाला प्रेम प्रकरणातून जमावाकडून मारहाण करण्यात आली। यामध्ये माऊली सोट या तरुणाचा मृत्यू झाला होता। संबंधित तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। हिंगोलीच्या वसमत शहरातील योगेश पांचाळ हा तरुण इराणमधनं 2 महिन्यानंतर सुखरूप घरी परतला। या तरुणाची आणि त्याच्या कुटुंबियांची वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी भेट घेत चौकशी केली। योगेश पांचाळची इराणमधनं सुटका करण्यासाठी आमदार नवघरे यांनी विशेष प्रयत्न केले। चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या 200 तक्रारींचं निवारण करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत तक्रारींचं निवारण करण्यात आलं। चिपळूण गुहागरमध्ये महावितरणची 1,97,00,000ची थकबाकी आहे। थकबाकीच्या यादीत शासकीय कार्यालयाचा देखील समावेश आहे। महावितरणकडून वसुली मोहीम सुरू असून रिक्षाच्या माध्यमातून स्पीकर लावून थकबाकी भरण्याचं आवाहन केलं जात आहे। धाराशिवमध्ये सोयाबीन ठेवलेली महामंडळाची गोदामं फुल झाली आहेत। गोदामं भरल्यामुळे सोयाबीननं भरलेली वाहनं सुद्धा गोदामाच्या बाहेर पडली आहेत। त्यामुळे नवीन सोयाबीन खरेदी केल्यानंतर ते ठेवायचं कुठे असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे। बुलडाणा जिल्ह्यामध्ये यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीपात तब्बल 7,31,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय। गेल्या काळात जिथे नुकसान झालं होतं तिथले पंचनामे पूर्ण झालेत। शिर्डीमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे। काही तरुणांनी गावठी कट्ट्यातनं हवेत गोळीबार केला। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं तिघांना ताब्यात घेण्यात आलं। कारवाईत पोलिसांनी 3 गावठी कट्ट्यांचा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला। अकोला जिल्ह्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामटेक येथे क्षुल्लक कारणातून झालेल्या वादातनं एका अल्पवयीन मुलानं 20 वर्षीय युवकावरती शस्त्रानं जीवघेणा हल्ला केला। यात आर्यन श्रीवास हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धरणगाव बसस्थानकातनं एका नवविवाहितेच्या पर्समधनं 1,20,000चे दागिने चोरट्यांनी लंपास केले। गर्दीचा फायदा घेत ही चोरी करण्यात आली। या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तर बंद पडलेलं सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी नागरिक करतायत। अमरावती जिल्ह्यातील रामतीर्थ इथल्या पूर्णा नदीत पोहायला गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जवान गोपाल वानखेडे नदीपात्रात बुडले। या घटनेनंतर सोबत असलेल्या तिघांनी आरडाओरड केला, मात्र वानखेडे यांना वाचवण्यात अपयश आलं तर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे मृतदेह नदीबाहेर काढण्यास विलंब झाला। जळगावच्या पाचोऱ्यातील देशमुखवाडीत राहत्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली।
यात 2.5 लाखांची रोख रक्कम आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव ते ठाणा रोडवरती 2 बाईकशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगाव शहरातील जिल्हा क्रीडा संकुलासमोरच्या एका दुकानाला भीषण आग लागली. आगीत दुकानांचं मोठं नुकसान झालंय, तर अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. गोंदिया शहरातील सिंधी कॉलनीमध्ये 2 मुलींनी बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क दुचाकी चोरली. सिंधी कॉलनीतील गोपालदास मुरझानी यांच्या घरासमोरनं भर दिवसा या मुलींनी गाडीची चोरी केली. याआधी या परिसरात पायी फिरत त्यांनी रेकी केली होती. पोलिसांनी दुचाकीसह 2 मुलींना ताब्यात घेतलंय. परभणी जिल्ह्यात अॅल्युमिनियम चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या टोळीकडनं 13,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील 2 आरोपींना अटक केली. बुलडाणा जिल्ह्यातनं जाणाऱ्या मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी देशमुख गावाजवळ भरधाव कारनं एका वृद्धाला उडवलं. या अपघातात विष्णू खोड या वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. भिवंडीतल्या पाचापूर गावात एका घराला अचानक आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीत संपूर्ण घर जळून खाक झालं. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या विस्तारित इमारतीच्या कोनशिला सोहळ्याचं आज आयोजन करण्यात आलं. यात सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी प्रमुख उपस्थिती लावली. ही इमारत गोंडकालीन स्थापत्य शैलीत बांधण्यात येणार आहे. इराणमधून परत आलेले अभियंते योगेश पांचाळ यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची भेट घेतली. विदेशात भारतीयांची होणारी बेकायदेशीर अटक ही गंभीर असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली. 12वीची परीक्षा तोंडावर असताना कोल्हापुरातील विमला गोयंका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना चुकीचं हॉल तिकीट मिळाले. काहींची नावं चुकीची आहेत तर काहींचे विषय, त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. मात्र यानंतर कॉलेजनं हात वर केले असून विद्यार्थ्यांनाच दोषी धरलंय. नवी मुंबई पालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील कामगार सोमवारपासून संपावर जाणार आहेत. समान काम समान वेतन धोरणाप्रमाणे वेतन मिळावं अशी मागणी या कामगारांची आहे. या काम बंद आंदोलनामुळे नवी मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होणार आहे. सोलापुरात स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण झाली होती. त्या मारहाणीवर प्रणित मोरेनं प्रतिक्रिया दिली. मारहाणीनंतर पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले. तसंच मुख्य आरोपीला पकडण्याची मागणी केली आहे. दिल्लीतल्या विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाराष्ट्रातील शिलेदार मैदानात उतरले होते. त्याचं कारण सुद्धा तसंच होतं, कारण दिल्लीतील 6 मतदारसंघामध्ये मराठी भाषिक मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भाजपनं तिथे खास रणनीती आखली होती. दिल्लीच्या विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं आधीच तयारी सुरू केली होती. प्रत्येक राज्यातील मतदारांवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. दिल्लीतील मराठी भाषक मतदारांना एकत्रित करण्यासाठी खास सेल तयार करण्यात आला होता. या सेलमध्ये 200 पेक्षा जास्त नागरिकांचा समावेश होता. डॉक्टर भागवत कराड, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. तर दुसरीकडे मराठी भाषकांचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघांमध्ये सभांचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 सभा घेतल्या. रोहिणी, डीसी चौक, सेक्टर 9, पहाडगंज, दयालपूर, गोकलपूरमध्ये त्यांनी प्रचार केला. लोकांनी मोदीजींना साथ द्यायचं ठरवलं होतं. मला एवढाच आनंद आहे की या यज्ञामध्ये एखादी समिधा आमची पण आहे आणि त्यात दिल्लीचा मराठी माणूस हा मोदीजींच्या पाठीशी उभा राहिला याचा मला मनापासून आनंद आहे. देवेंद्रजी तिथे आल्यानंतर सुद्धा एक वेगळं वातावरण झालं. दिल्लीतली कधी नाही इतकी मराठी माणसं एकत्र आली देवेंद्रजींच्या कार्यक्रमासाठी. त्यामुळे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आले. आम्ही काही सहकारी म्हणून मराठी माणसं आमची वेगवेगळ्या भागात जी होती, साधारणतः 2-1 लाख मतदार, साधारणतः 1.5 ते 2 लाख मतदान आहे, पण ते वेगवेगळ्या भागात आहे. अशी लोक एकत्र आम्हाला करता आली. मराठी भाषक मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी प्रचार केला होता. शिवसेना आणि भाजपच्या खासदारांना विधानसभांची जबाबदारी देण्यात आली होती. त्या सर्व खासदारांनी सातत्यानं मराठी मतदारांसोबत संवाद कायम ठेवत प्रचार सुरू ठेवला होता. अखेर निवडणुकीसाठीची ही रणनीती यशस्वी ठरली आणि भाजपनं दिल्लीत मोठा विजय मिळवला. मराठी मतदारांना भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित करण्याकरता मराठी प्रकोष्ठ भारतीय जनता पक्षाने स्थापन केला होता. यामध्ये डॉक्टर भागवत कराड, जे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहे, वर्तमान केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ
आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली विधानसभेच्या या मराठी बहुल मतदारांना आकर्षित करण्याकरता जाहीर सभा घेतल्या। त्याचमुळे असं म्हणावं लागेल की दिल्लीच्या विजयामध्ये मराठी चेहरा देखील अत्यंत महत्त्वाचा होता। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। आणि आता पाहूयात पुन्हा गावाकडच्या बातम्या। मुंबईमध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती देखभाल दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामांसाठी आज मेगा ब्लॉक आहे। गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी मेगा ब्लॉकच्या वेळ आणि रेल्वेचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडावं असं आवाहन केलं गेलंय। मध्य रेल्वेवर विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनानं काही उपाययोजना केल्या आहेत। तिरुवनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेसला रोहा स्थानकावर दुहेरी थांबा देण्यात आलाय। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त सोय मिळणार आहे। मुंबई स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कामगारांसाठी घरं बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय। कामगार कल्याण योजनेचा एक भाग म्हणून आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास केला जाणार आहे। गेल्या काही वर्षांपासून मुलांची संख्या घटत असल्यामुळे महापालिकेतील समाज कल्याण विभागातर्फे अंगणवाडी सेविकांचं मदतनीसांना कमी केलं जाणार आहे। लवकरच अंगणवाड्यातील मुलांच्या संख्येबाबत सर्वेक्षण केलं जाईल। राज्यातील सार्वजनिक विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल 12,527 प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत। यापैकी 4,300 प्राध्यापकांची पदं भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाने अर्थ विभागाकडे सादर केलाय। राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम ठेवणार असून कोणाचे पैसे परत घेणार नाही, तसंच योजनेसाठी कोणतेही नवे निकष लावणार नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। जर कोणी नियमाबाहेर जाऊन फायदा घेत असेल तर ते निश्चितच रोखलं जाईल असंही ते म्हणाले। पुण्याच्या धायरी परिसरातील आरो प्रकल्पातील पाण्यात जीबीएस कारणीभूत असणारा जीवाणू आढळल्यामुळे त्यांना टाळं ठोकण्यात आलंय। ही कारवाई मागे घेण्यासाठी महापालिकेत प्रकल्प चालकांची बैठक झाली। जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार पाणी दिलं जाईल, ज्याचं प्रमाणपत्र द्यावं, त्यानंतरच टाळं काढलं जाईल असं सांगण्यात आलंय। पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी खेड शिवापूर ते रावेत दरम्यान 32.4 किलोमीटर लांबीचा नवीन सेवा रस्ता तयार होणार आहे। 2 मार्गिका असणारा हा रस्ता असून यासाठी 604 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्यालयानं याला मंजुरी दिली आहे। उन्हाचा चटका वाढला असून पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या मावळातील पवना धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागलाय। सध्या 63.92% पाणीसाठा असून हा पाणीसाठा 15 जूनपर्यंत पुरेल इतका आहे। त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलंय। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने इंदूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या नागपूर स्थानकावरील आगमन आणि प्रस्थान वेळामध्ये बदल केलाय। सुधारित वेळेनुसार इंदूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 2:30 वाजण्याऐवजी 2:35 नागपुरात येईल आणि नागपूर स्थानकावरनं ही गाडी दुपारी 3:20 निघते। या वेळेत कोणताही बदल झालेला नाही। बहुमजली झोपड्यातील रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसनाचे लाभ न देण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयानं योग्य ठरवला। सरकारच्या या धोरणाविरोधातील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेली जनहित याचिका फेटाळताना न्यायालयानं हा निर्वाळा दिलाय। वाढवण बंदर ते इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग बनवण्यात येणार आहे। हा संपूर्ण महामार्ग कार्यान्वित झाल्यास वाढवण बंदर ते इगतपुरी अंतर केवळ 1 तासात पार करता येणार आहे। या महामार्गासाठी 18,020 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा मार्ग पालघरमधील 33 आणि नाशिकमधल्या 9 गावांमधून जाणार आहे। काही महिन्यांपूर्वी पुरवठादारांनी रुग्णालयांना बनावट औषधं पुरवल्याचं आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली। त्याचाच एक भाग म्हणून पुरवठादारांकडून औषध खरेदी केल्यानंतर त्याची प्रयोगशाळेत चाचणी करावी आणि ती बनावट नसल्याचा अहवाल आल्यानंतर वापरात आणावी, अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील उपनगरीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची जबाबदारी पुन्हा एकदा खासगी संस्थांना देण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। त्यासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे। वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय केंद्राच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी पालकांना दिलासा देणारं निवेदन दिलंय। देशात 10,000 MBBSच्या जागा वाढणार आहेत आणि येत्या 5 वर्षात एकूण 75,000 जागांची वाढ होणार आहे। राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन योजना संकटात सापडल्याचं दिसतंय। 4 वर्षात केवळ 294 योजना पूर्ण झाल्यात। हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात सीबीआयनं दाखल केलेल्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयानं गँगस्टर छोटा राजनला नोटीस बजावली। विशेष न्यायालयानं शेट्टी हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेप सुनावली। मुंबई उच्च न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा स्थगित करताना त्याला जामीन मंजूर केला। सीबीआयनं या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय।
दुसऱ्या पतीकडनं पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच एका प्रकरणामध्ये दिला। या खटल्यातील याचिकाकर्त्या महिलेनं पहिल्या पतीपासून कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरा विवाह केला होता। दुसऱ्या पतीसोबत घटस्फोट घेताना कुटुंब न्यायालयानं तिला पोटगी मंजूर केली, मात्र उच्च न्यायालयानं तो निकाल रद्द केल्यानंतर तिनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली। ज्या परिसरात वाहनं फोडली त्याच परिसरात आरोपींची धिंड काढण्यात आली। हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या वतीनं राज्य आणि जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। त्यांच्या हस्ते पहिली कुस्ती लावण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील भारतीय छात्र संवाद या कार्यक्रमाला हजेरी लावली। राजकारणात यायचं असेल तर लोकांच्या शिव्या खाव्याच लागतात, त्याशिवाय पर्याय नाही, असं मत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलं। मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रकचा विचित्र अपघात झाला। शिरसाट पुलावरनं रेती वाहून नेणाऱ्या ट्रकचा फाळका तुटल्यामुळे भर मार्गामध्ये डंपरमधील खडीचा भार रस्त्यावरती पडला, त्यामुळे ट्रक समोरनं उचलला गेला। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। ठाण्यामध्ये ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा सन्मान करण्यात आला। स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्कारानं त्यांचा सन्मान झाला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती। कोल्हापूर जिल्ह्यातील बोळावी गावचे ग्रामदैवत भैरवनाथाचा यात्रोत्सव 17 फेब्रुवारीला पार पडणार आहे। येत्या 16 तारखेला जागर आणि 17 तारखेला यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे। संकष्टी दिवशी भैरवनाथाचा जागर ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आज देखील कायम आहे। या यात्रेनिमित्तानं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत आणि स्थानिक देवस्थान समितीकडून तयारी सुरू आहे। जया एकादशी निमित्तानं सावंतवाडीतल्या कृतिका पालकर नाईक हिने विठ्ठल रखुमाईची कलाकृती साकारली आहे। नदीपात्रातील आणि समुद्रकिनाऱ्यावरील फक्त 124 दगडांचा वापर करून तिनं जवळपास 6 महिन्यात ही कलाकृती साकारली। नांदेडच्या किनवट येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या महाशिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। 46 स्टॉलच्या माध्यमातून शासकीय सेवा आणि योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेच्या 37व्या अधिवेशनाला सुरुवात झाली। पुढील 2 दिवस हे अधिवेशन चालणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहाद्यामध्ये 3 दिवसीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आले। लोणखेडा चौफुलीवरती भरवण्यात आलेल्या या कृषी प्रदर्शनात बदलत्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाते। हिंगोली जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय सांस्कृतिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। संत नामदेव पोलीस कवायत मैदानावरती 3 दिवस स्पर्धा चालणार आहेत। या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते पार पडलं। गोंदियाच्या देवरी इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालय इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। वर्ध्यात नव्यानं लागू झालेल्या कायद्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीबाबत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। सावंगी पोलीस स्टेशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला। चंद्रपुरातील आनंदवन सेवा प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आनंदवनात 2 दिवसीय मित्र मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यात अनेक प्रतिष्ठितांनी हजेरी लावली। दिल्लीला आपदातून मुक्त केलं, डबल इंजिन सरकार आता डबल विकास करणार असं आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानले। दिल्लीचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो, मात्र आमच्याकडनं दिल्लीच्या प्रगतीचा आणि दिल्लीकरांच्या हक्काचा लढा सुरूच राहील। प्रदूषण, महागाई आणि भ्रष्टाचार विरुद्ध आम्ही लढतच राहू, असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं।